हॅलो एव्हरीवन. तर आज मी खूप एक्साइटेड आहे विरारचं स्ट्रीट फूड ट्राय करण्यासाठी. तर आपण आता आहोत गोकुळ टाउनशिप मध्ये, जे आहे विरार वेस्ट. मी इकडच्या मोमोज बद्दल खूप ऐकलेलं. इथे 2 स्पायसी मोमोज म्हणून एक नॉर्मल अशी मोमोजची गाडी आहे. तिथे खूप टेस्टी आणि यमी मोमोज मिळतात. भाई साहब, इथे खूप गर्दी होती, पण इकडची सर्व्हिस खूप छान आणि खूप फास्ट होती. इथे व्हेज आणि नॉन व्हेज साठी 2 वेगळे स्टीमर्स होते. आम्ही इथे 2 व्हरायटीचे मोमोज ट्राय केले. एक तंदुरी व्हेज मोमोज आणि कुरकुरे व्हेज मोमोज. दोन्ही पण अफलातून होते, मीडियम स्पायसी होते आणि खरंच खूप टेस्टी होते. त्यानंतर तिथे जवळ असलेल्या खाऊ गल्लीला आम्ही व्हिजिट केलं. इथे शिवशक्ती फास्ट फूड मध्ये खूप सारी व्हरायटीज अवेलेबल होती. मी आणि माझा भाऊ आलाय ते शिवशक्ती मध्ये कॉर्न डॉग खायला. बघूया आता कसं लागतंय. आमचा फर्स्ट ट्राय आहे. कॉर्न डॉग आमचा फर्स्ट ट्राय होता. हा खरंच खूप यम्मी, टेम्पटिंग आणि क्रिस्पी दिसत होता. आम्ही खाणार तिकडेच होतो, पण त्यांना पार्सलच्या कंटेनर मध्ये द्यायला सांगितलं, बिकॉज थोडंसं अंतरावर आमची फॅमिली होती. माझ्या फॅमिलीने ऑलरेडी डोस्याची ऑर्डर दिलेली. आणि हा बघा बाबू किती खुश आहे कॉर्न डॉग बघून. नाव लेट्स ट्राय कॉर्न डॉग. OMG, चीज फुल बघा. बट खरं सांगू, ह्याची उगाचच हाईप केलेली आहे. आम्हाला तर हा सो वाटला. त्यानंतर तिकडे समोर असलेल्या अप्सरा आईस्क्रीम पार्लरला आम्ही व्हिजिट केलं. इतकी व्हरायटी बघून आम्ही सगळेच कन्फ्युज होतो की काय ट्राय करायचं. पण माझं आणि आत्याचं फिक्स होतं. आम्ही तिथे गोवा आईस्क्रीम ट्राय केलं आणि सोबतच जॅकफ्रूट आईस्क्रीम आणि बेल्जियम चॉकलेट पण ट्राय केलं. ऑल फ्लेवर्स आर रिअली गुड. त्याच गल्लीमध्ये थोड्याशा अंतरावर होतं देसी चाप, जे 100% व्हेज होतं. बेसिकली दिस इज अ सोया चाप मॅरिनेटेड विथ सम स्पायसेस अँड तंदुरी सॉस. आम्ही हे पार्सल केलं बिकॉज आम्ही सगळे फुल झालेलो. पण बॉस, माझे अजून काही प्लेसेस व्हिजिट करायचे राहून गेले. डोंट वरी, मी याचा पार्ट 2 नक्कीच बनवीन.